एव्हरीवन, मी आहे MST CET ड्रॉपर 2026 या वर्षासाठी आणि आजचा दिवस 14वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो आता दिवाळीच्या सुट्ट्या पण संपलेल्या आहेत आणि कालपासून माझा ऑफलाईन क्लास स्टार्ट झाला आहे. सो मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तर जे आमचं क्लास म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्यांच्या आधी जे घेतलं होतं जे चॅप्टर्स, सो मी त्यांचं रिव्हिजन केले आणि काल तर आमच्या क्लासमध्ये कोलिजन हा चॅप्टर स्टार्ट केला आणि याआधी दिवाळीच्या आधी म्हणजे COM हा चॅप्टर संपलेला होता. सो मी त्याचंही रिव्हिजन केलं आणि याचे काल नोट्स म्हणून दिल्या ह्या. आणि तुम्हाला ह्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि मॅथमध्ये 11th सांगते मी आधी हे. आणि मॅथमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन जेईचा टॉपिक आहे, बट याची कन्सेप्ट तर सगळीकडेच यूज होतात. सो मी तो पण करते चॅप्टर. आणि याआधी कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर घेतला होता आणि मी दिवाळीमध्ये मला जे घेतलेलं आहे, जे रनिंग सुरू होतं दिवाळीच्या आधी क्लासमध्ये, मी त्यांचं फुल रिव्हिजन केलेलं आहे. आणि मॅथचं जे मी 12th सांगते सध्या. आज डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर म्हणजे हा बीट सुरू केला आणि आजच दिवाळीच्या आधी स्पेशल केस 3पर्यंत झालं होतं. आणि मी तुम्हाला नीट दाखवतो. दिवाळीच्या आधी स्पेशल केस नव्हतं झालेल्या, सो कालपासून सुरू केले आहेत. आणि आज स्पेशल केस 4 ह्या संपवून हा चॅप्टर म्हणजे हा बीट सुरू केला आहे, डेफिनेट इंटिग्रेशन. आणि मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जे माझं रनिंगचं सुरू होतं दिवाळीच्या आधी, मी त्यांचं फुल रिव्हिजन केलं आहे. आणि हे इंटिग्रेशन जे क्वेश्चन आम्हाला घेतले होते क्लासमध्ये, मी त्यांचं म्हणजे सगळं रिव्हिजन केलं आहे. मी सगळे क्वेश्चन सॉल्व केले आहेत. आणि जे टार्गेट बुकमध्ये होते आणि क्लासच्या मॉड्यूल्समध्ये होते तेही क्वेश्चन मी सॉल्व करून पाहिले आहेत. सो मला आता हे सगळं इझी गोईंग आहे इंटिग्रेशन बाबतीत. आणि फिजिक्सबद्दल बोलायचं म्हणलं तर दिवाळीच्या आधी टर्म्स रिलेटेड टू मॅग्नेटिझम म्हणजे हे बीट कवर केलं होतं. आणि काल EMI हे सेक्शन स्टार्ट केले. EMI म्हणजे फिजिक्स आपल्या मॅथमध्ये जसं आपलं कॅल्क्युलस आणि इंटिग्रेशन हे जे टॉपिक आहेत, तसंच फिजिक्समध्ये EMI आहे. याचे तुम्हाला स्मॉल जे बीट आहेत म्हणजे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला पक्के असावे लागतात, तरच हा चॅप्टर छान जातो आणि मार्क्स गेनिंगचा आहे हा चॅप्टर. आणि ऑक्टोबर मंथच्या प्लॅनचं बोलायचं तर केमिस्ट्री आणि फिजिक्सचं माझं मी म्हणलेलं होतं की माझे 2 चॅप्टर कवर झाले आहेत. साऊंड चॅप्टर तर माझ्या वेव्ह ऑप्टिक्समध्ये कामाला येत आहे आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 12thचाच आहे, सो त्याचं काहीच नाही. बट मॅथचं बोलायचं म्हणलं तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर वेक्टरसाठी खूप कामाला येतो. आणि ट्रिग्नॉमेट्री तर म्हणजे मॅथबद्दल ओव्हरऑल बोलायचं म्हणलं तर माझ्याकडे गेल्या वर्षी 12वीला माझ्याकडे गणितांक होतं. सो मला असं नाही, मला टेन्शन नाही आहे मॅथ्सचं काहीच. आणि माझ्या आता ऑफलाईन क्लासमध्ये मी खूप लकी आहे सध्या. मला मॅथ्ससाठी परफेक्ट टीचर भेटला आहे आणि फिजिक्ससाठीही. सो मला थोडं केमिस्ट्रीचंच असं तसं आहे, बट ऑफलाईन क्लासमध्ये होऊन जाईल माझं. आणि ऑनलाईनला तर सुवेन सर आहेतच केमिस्ट्रीला यूट्यूबवरती. सो यांचं आता सध्या मला काही टेन्शन नाही आहे. आणि असंही नाही आहे की मी प्रत्येक वेळी प्लॅन बनवते आणि कंप्लीट नाही करत. म्हणजे मी असं केलेत ना, 2 चॅप्टर केलेत. आणि मी असंही म्हणत नाही की मी 2 चॅप्टर केलेत, मी खूप केले, असं नाही. मी जो माझा रेग्युलर सिलेबस होता सुरू, मी त्याचंही फुल रिव्हिजन केलेलं आहे. सो मी असं नाही आहे की माझं काही थोडंसं बॅकलॉग आहे मला. आणि मॅथ म्हणजे थोडंफार ओव्हरऑल पाहिलं तर 2-4 मे बी 5-6 चॅप्टर्स तिन्ही सब्जेक्ट मिळून माझी बॅकलॉग आहेत. ते तर माझं रिव्हिजनमध्ये कंप्लीट होईलच, कारण ते असे चॅप्टर इझी चॅप्टर आहेत, म्हणजे मॅथचे लॉजिक, मॅट्रायसेस इझी चॅप्टर्स आहेत हे. सो मी ते रिव्हिजनमध्ये कवर करून घेईल. आणि मॅथचं हे जे माझे थोडे बहुत राहिलेले चॅप्टर्स आहेत ते पण मी रिव्हिजनमध्येच कवर करेन. बट मी प्रत्येक महिन्याचं मी टार्गेट घेणारच. माझं काही ना काही मी कंप्लीट करतच आहे. आणि मला मॅथचं बोलायचं म्हटलं तर माझ्याकडं ऑफलाईनचंही परफेक्ट ओपिनियन आहे. आणि गणितांक हे बॅकअप प्लॅन आहेच माझं स्ट्रॉंगली माझ्यासोबत. सो मला टेन्शन नाही आहे मॅथ्सचं काहीच. आणि तुम्ही कशा दिवाळीच्या सुट्ट्या ऑर्गनाईज केल्या, तुम्ही
फक्त रिव्हिजन केलं और नवीन चॅप्टर्स ट्राय केले ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.